अनेक नेत्यांच्या तुम्ही बघितलं असेल पीएचडीचे सर्टिफिकेट खोटेत आणि ते परत दडपले गेलेत. मग मी कोणाचं नाव घेत नाही, पण तो विषय नाही. त्या महाराष्ट्रामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी शाळा चालू केल्या, वस्ती वाड्यांमध्ये झाडांखाली बसून त्यांनी शिक्षण दिली. मग त्यांचं शिक्षण ते काढणार आहेत का? वसंतदादा पाटलांनी मेडिकल खुलं केलं या महाराष्ट्रामध्ये आणि या मेडिकलमध्ये त्यांचं शिक्षण काढणार आहे का? आणि मला ह्या जनतेने गेली 30 वर्षापासून पीएचडीचं सर्टिफिकेट दिलं आणि जनतेला काय लागतं हे मला माहिती आहे. माझ्या शिक्षणाचं कोणाला काय घेणं देणं नाही. मी लोकांची किती सेवा करतो ह्याच्यावर घेणं देणं. शिकलेली लोक घरात बसलेली आपण बघितलेले, पण जनतेमध्ये जी लोक माझ्यावर टीका करतात त्यांनी शिक्षणासाठी काय केलं त्यांनी एकदा सांगावं, त्यांनी ठरवावं. आणि ते दिवसभर कुठं बसलेले असतात ते त्यांनी सांगावं. मी त्यांचा इतिहास बघा, जे माझे उमेदवार आहेत ते दिवसाचं त्यांचा वेळापत्र बघा, निवडणुकी सोडून ते कुठं बसलेले असतात ते शोधा आणि त्याची माहिती घ्या. आणि त्याची माहिती घेतल्यानंतर तुम्हाला नाही सापडली तर मला विचारा, मी सांगतो कट्ट्यावर असतात कुठल्या चौकटीत बसलेले असतात हे विचारा. आणि मी जनतेमध्ये पीएचडी घेणारा कार्यकर्ता, जनतेने मला पीएचडी दिली. आणि तुम्हाला जर आमचे प्रतिस्पर्धी उमेदवार दिवसभराचा त्यांचं वेळापत्र बघा आणि तुम्हाला नाही सापडलं तर मला सांगा, मी तिथं तुम्हाला बरोबर सांगतो कुठं असं. त्या महिनाभर फिरतील पण नंतर ते कुठं बसतील तेही सांगतो तुम्हाला.